श्री राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय पवन सुत हनुमान की जय वंदने राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत अडकोजी महाराज कर्मवीर गाडगे बाबा की संत भिकाराम बाबा की सभी साधु संतन की गो माता की भारत माता की अपने अपने माता पिता भागवत धर्म की छत्रपति शिवाजी महाराज की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नंदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुनरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास। भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मवीर गाडगे बाबा श्री संत अडकोजी महाराज सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने संपूर्ण आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने वडगाव कला वडगाव खुर्द आजूबाजूच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने मात्र
या ठिकाणी चालत आलेली ज्ञानगंगा, ही भागवत रूपी गंगा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आहे। त्याच निमित्ताने आपण या ठिकाणी येतो आहे की जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी पुण्य प्रदान व्हावं, पुण्य प्राप्त व्हावं, याच्याकरता आपण या ठिकाणी येतो आहे। तत्पूर्वी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ करतो आहे। आज कथेचा मात्र 4था दिवस आहे। 4थ्या दिवसापर्यंत आपली कथा येऊन पोचलेली आहे। बघा, शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला कथा सांगत आहे आणि कथा सांगत असताना मात्र शुकदेवजी महाराज म्हणताय, राजा तुझ्या दिवसामधले 3 दिवस निघून गेले। किती दिवस? 3 दिवस निघून गेले राजा, आणि आज मात्र तुझ्या जीवनातला 4था दिवस आहे। किती? 4था दिवस। ज्याप्रमाणे राजा परीक्षितीच्या जीवनामधला 4था दिवस आहे, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातला सुद्धा हा 4था दिवस आहे असं समजून चला। बघा, आणि तसंही आजचा दिवस फार आनंदाचा आहे। आपल्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे, भगवान परमात्म्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे, साधू संतांसाठी सुद्धा आजचा दिवस आनंदाचा आहे। बघा, फक्त आनंद घेता आला पाहिजे, नाही का? आनंद घेता आला पाहिजे, आनंद देता आला पाहिजे, नाही का? म्हणून तर म्हणतात, आनंद या जीवनाचा सुगंध परी दळवळावा, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दळवळावा, सुगंध परी दळवळावा। आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंध परी दळवळावा, सुगंध परी दळवळावा। आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दळवळावा, सुगंध परी दळवळावा। जय हो। जुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याचा मधुकंद द्यावया, जुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याचा मधुकंद द्यावा। हे जानता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, हे जानता जीवनाचा प्रारंभ ओळखावा। आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा दळवळावा, सुगंध दळवळावा, सुगंध दळवळावा। आनंद या जीवनाचा, जीवनाचा सुगंध परी दळवळावा। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आनंद असला पाहिजे। बघा, कसा आनंद पाहिजे?
दुसऱ्यास मात्र सुगंध देता आला पाहिजे आणि त्या आनंदाच्या माध्यमातून एवढा आनंद आपल्यामध्ये असला पाहिजे. हा चंदनासारखा, जसं चंदन आहेत आणि त्या चंदनाचा जसा सुगंध येत असतो ना, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपल्याला आनंद देता आला पाहिजे. पण आपल्याला आनंद देता येत नाही दुसऱ्याला बघा. खरोखर नाही देता येत. आणि जर आनंद देता आला ना, समजायचं खरं आपलं जीवनाचं सोनं आहे, जीवनाचं भाग्य आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट आनंद महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. सकाळच्या कथेमध्ये आपण बघितलं, गजेंद्र मोक्षाची कथा आपण बघितली की गजेंद्राला मोक्ष प्राप्त कसा होणार आहे. पण मात्र मोक्षाची प्राप्ती होण्याच्या पहिलेच लाईट निघून गेली नाही का. तसे चांगलं कार्यक्रम चालू असला की लाईन जातेच, बरोबर आहे ना. तुमच्याकडं कसं आहे? कारण आमच्याकडं तसंच आहे. चांगला कार्यक्रम असला की लाईट गेल्याशिवाय राहत नाही. आता मी असं म्हणणार नाही का कोणी लाईन बंद केली म्हणून, कारण कोणी तर करणार नाही चांगल्या कार्यक्रमात. पण मात्र चांगल्या कार्यक्रमात काहीतरी विघ्न येत असते नाही का, बरोबर आहे ना. विघ्न आल्याशिवाय राहत नाही. कधी आमचं जनरेटर बंद पडते नाही का, बरोबर आहे ना. म्हणजे चांगल्याच कार्यक्रमात विघ्न आहे. जिथं तमाशा आणि जिथं एखादी वाईट कार्य केल्या जाते तिथं लाईन नाही जात, पण चांगल्या कार्यात गेल्याशिवाय राहत नाही. तसंच आहे ना. आणि चांगल्याच कार्यामध्ये लोकांना त्रास झाल्याशिवाय राहत नाही. काही काही लोकांना भोंग्याचा त्रास होते. तुमच्या गावातल्यांना नाही झाला अजून, मला माहिती आहे. पण आमच्याकडे आहेत असे लोक काय त्यांना भोंग्याचा पहिले त्रास होते, बरं का. चांगलं कार्य दिसत नाही ना. चांगलं कार्य दिसलं नाही का लोकांना त्रास झाल्याशिवाय त्यांच्या पोटात पहिले दुखते. काही काही लोकांच्या, बरं. पण असे लोक तुमच्या गावात नाही आहे. म्हणजे मला सांगायचं काय की चांगलं कार्य दिसलं की मात्र लोकांना त्रास होते नाही का. पण त्याही गोष्टीवरती मात करून पुढे माणसाला चालावं लागते. म्हणून सकाळी लाईनने त्रास दिला, सकाळी दिला तर दिला, हरिपाठाच्या टायमालाही दिला. आता हरिपाठाच्या दिला तर दिला, पण आता देऊ नका म्हणणे नाही का. आता देऊच नका म्हणा. आता जर दिला तर सांगता येणार नाही मी काय करीन तर. मगाशी पोरायला माहीत आहे झटका कसा बसला तर तुमच्या गावातल्या. हरिपाठात येऊन इलेरपणा चालू आहे त्यांच्या. इकडं हरिपाठ चालू, आमच्या माता मावल्या सुंदर पावल्या खेळत आहे, काही छोटे मुलं छोट्या मुली. आणि आपल्या गावातले हे कार्टून तिकडं पाठीमागं एकाच्या अंगावर एक बसू बसू एकामेकाला बुक्के हाणत होते. राग आला, पकवास ठेवून दिला, काडी घेतली, जे एखाद्या पाठीवरती मारली का नाही. मग कसं बंद झालं आपोआप त्यांचं. मायबापानं सुद्धा हेच केलं पाहिजे, लक्षात घ्या. केल्या काय इचकपणा लावले काले दणका. आत्ता सुधारलं पाहिजे ना. आता नाही सुधारलं तर मग तुम्हाला काडी घेऊन ठोकते. म्हणून माझं सांगणं आहे का आत्तापासून संस्कार द्या. सांगा त्यांना, अरे मंडपात जाताना तुम्ही हरिपाठाला उभे राहत जा, प्रार्थनेला जात जा, धिंगाणे करत नका जाऊ. मग तुम्ही नाही तर मी हाच शेवटी नाही का. कारण ते मन आहे नाही एक नाही, बरोबर आहे ना. नाही का. कारण मग मला राग आला का बेकार काम आहे. राग येत नाही मला तसा, पण आला तर मग ती कोणाला ऐकत नाही. त्याला एंड्या राग म्हणतात. तुमच्याकडे कोणता म्हणतात नाही का. म्हणून कळालं पाहिजे. थोडे संस्कार द्या मुलांवरती. मुलं चांगले आहे बरं, नाही तुम्ही म्हणा मुलं वाईट आहे. कारण तुमच्या गावातल्यासारखे मुलं चांगले सुद्धा नाही मिळत बरं बऱ्याच गावात. कारण रोज इथून निघलं का पहिले दर्शनाला येते मुलं तुमच्याच गावातले. म्हणजे चांगले आहे पण थोडे इच्छक आहे नाही का. म्हणून थोडे संस्कार देणं गरजेचे आहे. ऐका. म्हणून आपण सकाळच्या कथेमध्ये बघितलं की गजेंद्र त्रिकुट पर्वतावरती राहणारा हत्ती. गजेंद्र म्हणजे जीव आहे. एका मगराने मात्र त्या गजेंद्राचा पाय पकडलेला आहे, पाण्यामध्ये आहे. कोण? हा गजेंद्र, हा हत्ती, हा जीव. आणि मात्र सोडण्याचा यत्न करत आहे. त्या मगराला म्हणत आहे सोड. मगर कोण आहे? काळरूपी मगर आहे तो. काळाने त्याचा पाय पकडलेला आहे. सोडण्याचा यत्न करत आहे पण सोडल्या जात नाही. हळूहळू मात्र त्या गजेंद्राच्या जीवनातले सगळे जण निघून गेले. सुरुवातीला मुलं निघून गेले, पत्नी निघून गेली,
सगळे सोयरे, इष्ट, मित्र आणि आजूबाजूची लोक सगळे निघून गेले आणि गजेंद्र एकटा पडला. बघा, एकटा पडला. जेव्हा माणसावरती एखादी दुःखाचा डोंगर येतो तेव्हा माणसाच्या सुखात सगळेजण सामील होईल. लक्षात घ्या, सुखात सगळेजण तुम्हाला साथ देतील पण दुःखामध्ये साथ देणार नाही. आज गजेंद्राची परिस्थिती तेच आहे. जेव्हा जेव्हा गजेंद्राच्या घरी सुखाच्या कुठल्या गोष्टी असायच्या तेव्हा सगळे लोक यायचे. हो, आपल्याही घरी तसंच आहे. तुम्ही म्हणा, मी बोललो ना, ही परिस्थिती नुसती गजेंद्राची नाही आहे, ही परिस्थिती आपली आहे. हे गजेंद्र म्हणजे कोण? गजेंद्र म्हणजे जीव आहे आणि तो जीव म्हणजे आपण आहे. आणि मगर म्हणजे काळ. काळ म्हणजे कोण आहे? जो काळ आपल्यावरती टपलेला आहे. लक्षात घ्या, एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहे ना, तोच काळ आहे. मगर म्हणजे तो काळ रूपी मगर आहे आणि त्या गजेंद्राचा पाय पकडलेला आहे. सोडण्याचा यत्न करत आहे, सोडल्या जात नाही. सगळे निघून गेले, सगळे निघून गेले. गजेंद्र एकटा पडला. बघा, जेव्हा माणसाचा सुद्धा अंतिम क्षण येते ना तर माणसाजवळ कोणीच राहत नाही, कोणीच राहत नाही. लक्षात घ्या, एकटा विचारात पडतो, अरे मी काय केलं आयुष्यभर, काय केलं आयुष्यभर, सगळं केलं, सगळं मिळवलं पण शेवटी माझ्याजवळ कोणीच नाही ना. सगळं केलं ना, लहानपणापासून तर माझा आता मरेपर्यंत खूप कमावलं, खूप कमावलं, खूप गमावलं आणि सगळ्यांना जे पाहिजे ते दिलं पण माझ्याजवळ काय आहे? शेवटी अंतिम क्षणाला अरे एखादं जण सोबत नाही आहे, संपत्ती सुद्धा माझ्या सोबत नाही आहे. विचार करा, सोबत काहीच येत नाही आहे. आज गजेंद्र सुद्धा विचारात पडला. सगळे निघून गेले, सगळे निघून गेले. माणसाचंही जीवन तसंच आहे. मी बोललो ना, सकाळच्या कथेमध्ये बोललो, बहीण कोणाचे, भाव कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोयरे, नाही रे नाही कोणाचे कोणी. नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. अंती साचलं एकलाच प्राण माझे माझे म्हणून, अंती साचलं एकलाच प्राण माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. कोण कोणाचा या जगतामध्ये? अरे सक्का भाऊ आणि सक्की बहीण पक्के वैरी झालेले आहे. बहिणीला शेती दिली नाही म्हणून बहीण सुद्धा भावासोबत भांडायला निघाली. बहीण गरीब आहे म्हणून बहिणीने शेती मागितली. भाऊ श्रीमंत आहे पण बहिणीने शेती मागितली म्हणून भावाने बोलणं टाकून दिलं. तिचाही अधिकार आहे ना दादा. अरे जेवढा अधिकार त्या संपत्तीवरती भावाचा असतो ना तेवढा अधिकार सुद्धा एखाद्या बहिणीचा असतो आणि जेवढा अधिकार बहिणीचा आहे तेवढा भावाचा सुद्धा आहे. कळालं पाहिजे. अरे एखादा भाऊ श्रीमंत असेल तर श्रीमंत भावाने बहिणीला संपत्ती दिली पाहिजे आणि जर बहीण श्रीमंत असेल, भाऊ जर गरीब असेल तर बहिणीने सुद्धा मात्र भावाकडून काही घेतलं पाहिजे नाही, अपेक्षा केली नाही पाहिजे. तेव्हा मात्र माणसाच्या जीवनातलं नातं टिकल्याशिवाय राहणार नाही, भावा बहिणीचं नातं टिकल्याशिवाय राहणार नाही. पण आज कलियुगाची परिस्थिती आहे दादा, आज कलियुगाची परिस्थिती आहे. या कलियुगामध्ये आपल्याला बघायला मिळते या जगामध्ये कोणी कोणाचं नाही.
दिवसाचे जवानी तुझे पुढे नाही ठिकाणा वृद्धपणा येताचे तुझला वैद्य काय करना दोन दिवसाचे जवानी तुझे पुढे नाही ठिकाणा वृद्धपणा येताचे तुझला वैद्य काय करना प्राण्या मायेचा बाजा नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही कोणाचे कोणी अरे दोन दिवसाचे जवान तुझे पुढे नाही ठिकाणा वृद्धपणा येताचे तुझला वैद्य काय करणार बघा 2 दिवसाची आपली जवानी आहे लक्षात घ्या हा आणि जेव्हा माणूस वृद्ध अवस्थेमध्ये येईल ना डॉक्टरकडे जरी माणसाला नेलं तरी डॉक्टर काही करू शकणार नाही लक्षात घ्या हा काही करू शकणार नाही पण आपण विचार कसला करतो आहे याचा विचार कोणी करत नाही हा बहीण भावाचं नातं तुटलं तरी चालते कोणाला घेणं देणं नाही हा माय बापाचं नातं तुटलं तरी चालते कोणाला घेणं देणं नाही आहे मुलाचं बापाचं नातं तुटलं तरी चालते कोणाला घेणं देणं नाही आहे एवढंच नाही तर घरातल्या कुठल्याही माणसाचं नातं तुटलं तरी चालते लोकांना याचं घेणं देणं नाही आहे माय बापो पण पहा ना ज्या घरामध्ये खरोखर नातं टिकून आहे ना त्या घरामध्ये सुख आहे त्या घरामध्ये शांती आहे त्या घरामध्ये समाधान आहे लोक म्हणतात आमच्या घरामध्ये समाधान नाही आहे आमच्या घरामध्ये सुख नाही आहे महाराज कशाने सुख समाधान मिळेल घराघरामध्ये जर एकी असली ना घराघरामध्ये जर एकी असली तर गावागावामध्ये एकी राहील लक्षात घ्या सुरुवात घरापासून आहे हां म्हणून एकी पहिली महत्त्वाची आहे आज गजेंद्राची सुद्धा परिस्थिती तेच आहे सगळे निघून गेले ज्याप्रमाणे माणसाचा अंतिम क्षण येतो त्या अंतिम क्षणाला मात्र आपल्या जवळ कोणी नसतं त्याचप्रमाणे आज गजेंद्राच्या जवळ सुद्धा कोणीच नाही आहे गजेंद्र एकटा पडला आणि जेव्हा माणूस एकटा पडतो ना जेव्हा माणूस दुःखात असतो एकटा पडतो तेव्हा मात्र पर्याय कोणीच नसतं अरे ज्याच्या सुखादुखात आपण साथ दिली होते तो मनुष्य सुद्धा आपल्या सुखात दुःखामध्ये साथ देण्यासाठी तो प्रवृत्त होणार नाही पण मात्र एक असा आहे भगवान परमात्मा की आपल्या सुखातही उभा राहतो आणि आपल्या दुःखातही उभा राहतो म्हणून मात्र पर्याय उरला नाही गजेंद्राकडे तेव्हा मात्र देवाचा धावा करतो हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे दयाघना हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाघना हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाघना हे
गजेंद्र एकटा पडलेला आहे, देवाचा धावा करतोय. देवा, आतापर्यंत मी सगळ्याच्या सुखा दुःखामध्ये साथ दिले देवा, पण आज मात्र माझा अंतिम क्षण आला देवा. माझ्या सोबत कोणी नाही देवा, फक्त आता तूच उरला प्रभू. तूच सका आमोचा उरला, दुःख सांगावे कोणाला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, प्रभू कोणाला दुःख सांगू, कारण प्रभू तूच सका आमचा उरला देवा, आता तूच मला वाचव. म्हणून मात्र गजेंद्र धावा करत आहे. अंधपुरा महाभयान, अंधपुरा महाभयान, बालक परमुठ हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, हे दयाळा. हे गोविंद हे गोपाल, हे गोविंद हे गोपाल, हे दयाळा. हे गोविंद हे गोपाल. देवाचा धावा करत आहे गजेंद्र. देवा, कोणीच नाही आहे माझं, मला कळालं देवा, कोणी या जगतामध्ये माझं नाही, पण देवा ऐक ना, तू माझा आहे मला माहिती आहे देवा, तू माझ्यासाठी धावत येशील. म्हणून मात्र जेव्हा गजेंद्राने देवाचं नामस्मरण केलं, देवाचा धावा करत आहे, हे गोविंद हे गोविंद वाचव मला, खूप यज्ञ होत आहे, खूप अग्नी त्या ठिकाणी दहन करत आहे, वाचव देवा. असा आवाज दिल्याच्या नंतर मात्र भगवान परमात्म्याने क्षणाचा विलंब केला नाही. बरं काय समर्पित केलं, फक्त मात्र मनाचं पुष्प तयार केलं, आणि मनाचं पुष्प तयार करून मात्र गजेंद्राने देवाला त्या ठिकाणी समर्पित केलं. म्हणून मात्र भगवान परमात्मा कसलाही विचार न करता मात्र निघाला. ऐका, गरुडाला विनंती करताय, गरुडा चल, माझा भक्त संकटामध्ये आहे म्हणे, चल जावं लागल. गरुडाला अहंकार झाला, गरुडाला अहंकार झाला. गरुड म्हणे, देव माझ्याशिवाय जाऊ शकत नाही. देवाने गरुडाला तिथेच ठेवून दिलं, आणि लगेच मात्र त्या ठिकाणी गजेंद्राच्या जवळ येतात, आणि मात्र ज्या मगराने गजेंद्राचा पाय पकडला होता, पहिले मात्र त्या मगराचा भगवान परमात्मा उद्धार करतात, आणि नंतर गजेंद्राचा उद्धार करतात. बघा, केला देवाने उद्धार, आणि गजेंद्राचा उद्धार केल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी भगवान परमात्मा जेव्हा पुन्हा आपल्या स्थानावरती जातात ना, बघा त्या ठिकाणी गरुडाला अहंकार झाला होता. म्हणे, गरुडा, माझ्या भक्ताकडे मला लवकर जायचं होतं, पण तुझ्यामुळे मी आज लेट झालो. म्हणे, ऐक गरुडा, तुला मात्र शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही, तुझा अहंकार मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान परमात्मा तिकून परत आल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी गरुडावरती बोट ठेवतात, त्याच्या पंखावरती. बघा, कोणाच्या गरुडाला पंख असतात ना, त्या गरुडाच्या पंखावरती भगवान परमात्म्याने बोट ठेवलं. म्हणे, गरुडा लई वडवड करतो, लई अहंकार झाला, म्हणे आता हुडून दाखव. कोण म्हणत आहे? माझा भगवान परमात्मा. बघा, गरुडाचे पंख असे आहे, त्या पंखावरती देवाने बोट ठेवलं. गरुडाचे पंख हलत आहे, गरुडाचे पंख हलत आहे, पण गरुड उडल्या जात नाही. गरुड उडल्या जात नाही. देव म्हणतो, गरुडा कळालं का, चूक कळाली का नाही? लई अहंकार झाला होता ना, तुला वाटत होतं की पंख मला मिळाले म्हणजे मी कुठेही आकाशामध्ये भरारी घेऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो, पण अरे माझ्या सत्तेशिवाय या जगातल्या झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. लक्षात घ्या. अरे त्याच्या मनात आलं तर देव काही करतो, आणि त्याच्या मनात आलं तर, मी त्या दिवशी बोलून गेलो, त्याच्या मनात आला तर राजाचा रंक सुद्धा करण्याची ताकद देवात आहे. पहा, एखाद्याला देव भिकारी बनवून सोडतो. ज्याने जास्त जीवनामध्ये अहंकार केला ना, जास्तीत जास्त लोकांना अहंकार असतात. बऱ्याच लोकांना अहंकार असतात, पण अहंकार किती असला तरी तो देव एक ना एक दिवस नष्ट केल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून माणसाला अहंकार नसावा. बरोबर आहे ना? अहंकार जीवनामध्ये नसलाच पाहिजे. ज्यांच्या जीवनामध्ये अहंकार आहे, काही लोक म्हणतात, काय म्हणतात, हे माझं आहे, हे मी करतो आहे, हे सगळं माझं आहे.
बरं मला सांगा, या जगात आपलं काय आहे? मला सांगा, घर आहे का आपलं? पुरुष मंडळी, घर आपलं आहे? बरं, तुमच्या मनाने नाही. महिला मंडळी, घर आपलं आहे? तुमचं नाही आहे? मग द्या आमच्या नावी करून. आहे का आपलं? बरं, नाही म्हणता. मग घरात राहतो कशाला आपण? आपलं नाही तर घरात राहतो कसं? बरं ठीक आहे, घराचा विषय सोडून द्या. हे शरीर आपलं आहे? बोला, हे शरीर आपलं आहे? बरं, तुम्ही म्हणता नाही. मग आहे कोणाचं? देवानं दिलं. मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे का? बोला. किती लोक जागे? हातवरती करा. बाकी गेले का सोनेगावला? हा, जागे राहा. बरं ऐका, तुमचं म्हणणं आहे हे शरीर आपलं नाही, देवाने दिलं आहे. ठीक आहे, मी मान्य करतो, दिलं आहे. मग मला सांगा, हे शरीर जर देवाने दिलं आहे, बरोबर आहे ना? कोणाला दिलं? आपल्याला दिलं. हा, तर मग जेव्हा देवाचं कार्य एखाद्या ठिकाणी चालू असते, तेव्हा हे शरीर तिथे जायला पाहिजे का घरीच राहायला पाहिजे? आता बोला ना, तुमचं म्हणणं काय पडलं? पा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सरळ देतो. तुमचं म्हणणं काय पडलं? हे शरीर कोण दिलं? देवानं दिलं, बरोबर आहे ना? मग देवाने जर हे शरीर दिलं, तर जिथे देवाचं कार्य होते तिथे हे शरीर जायला पाहिजे का नको? जायला पाहिजे का नको? बोला. तुम्ही नका बोलू रे, तुम्हाला काय कळतं शरीरातलं ढेकळं? हा, बोला ना. आता कोणीच बोलणार नाही का? कारण सकाळी ऑब्सेंट राहतात ना सगळे लोक, नाही का? हा, लक्षात घ्या. हे बघा, आपल्यावर आलं की आपण आपल्यावर येऊच देत नाही. लक्षात घ्या, कोणी असो. हा, सोपं नाही आहे. बरं, हे जीवन सोपं नाही. लक्षात घ्या, आपल्याला हे शरीर नरदेह प्राप्त झालेला आहे ना, हा साधारण नाही आहे. आपण भाग्यवान जीव आहे. हा, मला सांगा, देवाच्या जर मनात आलं असतं, देवाने जर आपल्याला गध बनवलं असतं, तर ओ बसलेले मेरे प्यारे वडगाव वासी, सुनो, जागे आहे का? किती लोक झोपले? हातवरती करा. नाही, जागे आहेत. ऐका, आपल्याला नरदेह प्राप्त झाला. मला सांगा, देवाने जर कदाचित गध किंवा घोडं बनवलं असतं, तर मग काय झालं असतं? गध बनवलं असतं तर घे, टाकले का जे अंगावर ओझ? हा, चाल, ओझ टाकलं का? रेते वड, पाणी वड, हे वड, ते वड. आणि घोडा बनवलं असतं तर ने लेकाले लग्नात नाचाले. हा, त्याच्यावर नवरदेव बसन, त्याला लेकाले बँडवर नाचवन, बरोबर आहे ना? हा प्रसंग आपल्या जीवनात असता. बरं, जाऊ द्या, घोडा जाऊ द्या, गध जाऊ द्या, बरं मांजर बनवलं असतं तर? बोला ना. बनवणार नाही आता देव. लक्षात घ्या, तुमचे कर्म चांगले आहे की आपल्याला भागवत कथा श्रवण करायला मिळते, हे भाग्य आहे. हा, कारण आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. खरोखर खोटं बोलणार नाही. हा, पण माझं ऐका, मी जे बोलतो ना ते सत्य आहे. खोटं जर निघालं तर मला म्हणा. विचार करा ना, एक कल्पना करा. जर देवाने आपल्याला मांजर बनवलं असतं, आपल्याला बोलता आलं असतं? कसं म्हणलं असतं आपण? बरोबर आहे ना? हा, मांजरीसारखा आवाज काढावा लागला असतं. अरे भूक लागली, मेव. हा, तहान लागले, मेव. सगळीकडे म्याव म्याव झाला असता. हा, म्हणून आपल्या जीवनाचा म्याव होता कामा नये. हा, बरं, जाऊ द्या, मांजर जाऊ द्या. कदाचित बैल बनवला असता तर? बोला तर. बैल बनवला असतं तर गेले का? सत्य आहे, फुगा फुटला. हा, फुगा फुटला का समजायचं सत्य आहे. पहा, बैल जर बनवला असतं तर आपल्याला शेतामध्ये कामाला जावं लागलं असतं. एकाच्या अंगावर नांगर जुतला असता, डवरा जुतला असता. हा, बैलबंडीला जुतलं असतं. घेले का तुतारीचा ढोस? होय पुढं. हा, पहा ना, विचार करा, हे सत्य आहे बरं. पण देवाने आपल्याला बैल बनवलं नाही. हा, आणि कुत्रा बनवलं असतं तर? बोला. भू भू केल्याशिवाय पर्याय नाही. हा, कारण जेव्हा लोक चांगलं करायला जाते तर कुत्रे भुकायला लागते. हा, त्या दिवशी आम्ही तुमच्या गावात आलो, कुत्रे भुकायला लागले रोडवरचे. मी म्हणलं, तसे धोतरवाल्यावर बरेच कुत्रे भुकतात, नाही का? हा, कारण धोतर पाहिलं का पुढचे कुत्रे मात्र म्हणते, कोण आहे रे आमच्यासारखे पांढरे दिसून राहिले, बगडे.
नाही का. मग त्या कुत्र्याचं भुंकणं सुरू होते. कोणाचं कोणाचं कुत्र्याचं भुंकणं. हा मग मी त्यांना सांगतो बाबा मी नाही काही केलं, हा ज्यानं केलं त्याच्या घरी जा ना भो भो कर. पण बघा मला सांगायचं काय, देवाने कुत्रा बनवलं नाही. हा बघा यापेक्षा कुठलाही प्राणी म्हणा किंवा पक्षी जर बनवला असतं बरं जाऊ द्या हो, कुत्र्याचा विषय सोडा. हा आता ऐका, आज एकादशी नाही, आता मला फार छान सांगता येईल. कमी ठेवा. हा जर समजा देवाने आपल्याला कोंबडा बनवला असता तर अभी आपको बोलना होगा. हाँ आजचा वार कोणता आहे? शुक्रवार आहे का खरंच? मग सांगा कोंबडा जर बनवला असता तर शुक्रवार आला का गेले का झाला गायब, मंगळवार आला का झाला गायब, रविवार आला का गेला लेका घे शकून. पण देवाने बनवलं का हा विचार कोणीच करत नाही. हा बरं खोटं सांगत नाही. हा पण लक्षात ठेवा, ज्याने ज्याने कोंबडे कापले रे आतापर्यंत, काल एकादशी होती म्हणून सांगितलं नाही, पुढचा जन्म त्याला कोंबड्याचा भेटला समजून चला. हो खोटं सांगत नाही. मग पुढच्या जन्मातले लोक याले कोंबड्यासारखा कापते असा घेले का, मागच्या जन्मात तुनं मले कापलं होतं, हा तूच होय तो, या जन्मात मी तुले कापतो. याचा विचार करा, घरी गेल्यावर थोडासा विचार करा. हा मी काय बोलतो हे खोटं निघणार नाही. हा बरं जाऊ द्या, कोंबड्याचा विषय सोडा, कोंबडीचा विषय सोडा. बकरा बनवलं असतं तर बोला, बकरा बनवलं असतं तर काय झालं असतं? त्यालाही जावं लागलं असतं. हा पण ऐका ऐका, देवाने आपल्याला याच्यातलं काहीच बनवलं नाही. मनुष्याचं शरीर दिलं माणसाला, हे आपलं प्रारब्ध आहे, हे भाग्य आहे आपलं, हे पुण्य आहे. माझं सांगणं एकच आहे बघा, हा दृष्टांत जरी तुम्हाला याच्यातून काही गोष्टी कळाल्या ना तर कळून घ्या आज. हा पुन्हा ही वेळ येणार नाही, पुन्हा या व्यासपीठावरून तुम्हाला कोणीच सांगणारं भेटणार नाही. मी सांगतो ऐका, ज्याप्रमाणे आपण एखाद्या कोंबड्याला बकऱ्याला कापतो ना, मला सांगा त्यांना दुःख होत नसेल? बोला ना, त्यांना दुःख होत असेल का नसेल? मग का म्हणून आपण कापतो, का म्हणून आपण त्यांचा जीव घेतो? बोला ना, मला सांगा. आपल्या समोर जर आपल्या लेकराला कापलं तर आपली परिस्थिती काय होईल? बोला, आपल्या समोर जर आपल्या लेकराला कापलं तर आपल्या जीवनाला कितीतरी वेदना होईल. हो आपला जीव चालला जाईल, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे त्यांचं सुद्धा जीवन आहे. आपल्याला अधिकार दिला नाही आहे, आपला तो आहार नाही, आपला आहार म्हणजे सात्विक आहार आहे. म्हणून या व्यासपीठावर हात जोडून विनंती करतो, लक्षात घ्या. पुढचा जन्म जर तुम्हाला चांगला प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना, आजपासून सोडून द्या, सोडून द्या. तुमच्या जीवनात जर व्यसन असेल ना हे कोंबड्या बकऱ्याचं, आजपासून निश्चय करा, या ग्रंथावरती डोकं ठेवा. देवा, आजपर्यंत आमच्या हातून पाप घडलं, चुकी झाली आमची, पण आजपासून आम्ही स्पर्श करणार नाही. शक्य झालं तर मी असं म्हणणार नाही तुम्हाला सोडा म्हणून, माझा अधिकार नाही आहे. पण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, अरे उगीच कोंबडे बकरे कापावे नाही का, नाही का? उगीच कोंबडे बकरे कापता, कशासाठी कापता सांगा ना, कशासाठी कापता? याचा विचार करा ना. प्रत्येक माणसाला विचार करण्याची गरज आहे, पण हा विचार कोणी करत नाही. लक्षात घ्या, लोकांना खाणं म्हणजे काय वाटते काय नाही. उगीच 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 बकरे कापावे, उगीच बकरे कापावे. देवा देवा पाची यावे, देवा पाची यावे, देवा पाची यावे. उगीच बकरे कापावे, उगीच बकरे कापावे. मनती देवा पाची यावे, मनती देवा पाची यावे, मनती देवा पाची यावे. नवगा तुझी कान केला देवा
भक्त झाला नावाचा तुझा कान केला देवाचा तरी भक्त झाला देवाचा तरी भक्त झाला उगीच 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 बकरे कापावे उगीच बकरे कापावे मनती देवापासी यावे मनती देवापासी यावे मनती देवापासी यावे उगीच बकरे कापावे म्हणती देवापुढे न्यावे देवापाशी न्यावे. सांगा आज समाजात चालू आहे या गोष्टी. लोक देवाला कोंबडे बकरे देतात. शास्त्र असं सांगते, कुठं लिहिलेलं आहे का देवाला कोंबडे बकरे कापले पाहिजे? मला सांगा खरोखर देवाला कोंबडे बकरे आवडत असेल का? अरे ज्या देवाने हे शरीर बनवून पाठवलं या धर्तीवरती, ज्या देवाने सगळ्या पशु प्राण्यांना पाठवलं, तो देव कसा काय कोंबडे बकरे कापण्यासाठी सांगेल? लोक म्हणते देवाला देतो देवाला देतो, देव खात नाही. हा, हे बैमान लोक खातात या जगातले, देव खात नाही, लक्षात घ्या. हा, शोकांतिका आहे आज. हा, आपला धर्म सांगते, कुठंच लिहिलेलं नाही कोंबडे बकरे कापा म्हणून, कुठेच लिहिलं नाही. हा, आमच्याही घरामध्ये कार्यक्रम होतात, आम्ही कधीच देवाला देत नाही, कधीच नाही. हा, आमच्या घरी बरेच कार्यक्रम झाले असताना सुद्धा आम्ही कधी मात्र दिलं नाही. का? अरे कोणी सांगितलं पशुपक्षीची हत्या करण्यासाठी? हा, आज लोक म्हणते अरे वाघ जंगलात दिसत नाही, वाघ गावात यायला लागले. खरं आहे ना? हा, का म्हणून वाघ गावात यायला लागले याचा विचार कोणी केला का? अरे जो वाघाचा आहार आहे तो लोकांनी खायला, हा, जो वाघाचा आहार आहे ते लोक खायला लागले. वाघाचा आहार काय आहे बोला? वाघाचा आहार कोणता आहे? मांस आहेत ना. हा, आणि माणसाचा आहार कोणता आहे? सात्विक आहार आहे. हा, पण लोक मांस खायला लागले, मग वाघानं काय झाडाचा पाला खावं का? हा, मग कसे गावात येणार नाही, कसे माणसं खाणार नाही गावातले? विचार करा. हा, आज विचार हा करण्याची गरज आहे. चुकलं असेल तर मी माफी मागतो. हा, कारण मी तुमच्या लेकरासारखा आहे, लक्षात घ्या. हा, कारण मुलाचा अधिकार आहे. कारण मी आलो तुमच्या गावात कशासाठी? का तुमच्यावरती चांगला प्रकाश, तुमच्यावरती म्हणा किंवा आपल्यावरती म्हणा, हा, लक्षात घ्या, प्रत्येकावरती काहीतरी चांगलं ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे, म्हणून याच्यासाठी माझं कार्य आहे, बाकी काही नाही आहे. हा, नाही तर नुसते नावानं खपले काही लोक, नावानं. हा, पण सुधारणा काही दिसत नाही. नावानं खपल्यानं चालत नाही माणूस, काहीतरी सुधारणा जीवनामध्ये झाली पाहिजे, तर माणसाने सूत्र हातात घ्यावं, अन्यथा नाही घेतलं पाहिजे तरी चालेल. लक्षात घ्या. म्हणून शक्य झालं तर या गोष्टी टाळल्या पाहिजे. ऐका, सुंदर अशी कथा आहे, सुंदर असं आपलं जीवन आहे, आणि या जीवनाला व्यर्थ करू नका. लक्षात घ्या, चूक जर कळाली ना, देव एक चान्स देतो माणसाला. हा, देव म्हणतो अरे बाबा जाऊ दे ना, याच्या हातून चुकी घडले ना, पण याने प्रायश्चित्त केलं आहे. हा, आतापासून जरी सोडलं असेल तरी देव माफ करतो. पण अन्यथा ऐकल्याच्याही नंतर पुन्हा चुकी करत असेल तर देव त्याला माफी देत नाही. लक्षात घ्या. म्हणून मी बोललो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. हा, कोणी इथं माळ घालणार नाही मला माहिती आहे बरं का सूर्यवंशी दादा, पण एक माळ आमच्या ग्रंथावर कालपासून आहे, एकादशीच्या दिवसापासून, आणि कोण घालणार आहे हेही सांगून देतो तुम्हाला. आता आमचे साऊंडवाले दादा, आमचे राहुल भाऊ, नुसत्या टाळ्या नका वाजू, आपणही प्रयत्न करा माळ घालण्याचे. हा, त्यांनी संकल्प घेतला होता, म्हणे महाराज एक ना एक दिवस माळ घातल्याशिवाय राहणार. खात पेत तर नाही ते, त्यांना सुपारीचा शोधचा शोक नाही आहे. आमच्या राहुल भाऊला साऊंडवाले ऐकाय. हा, हाय हाय, माग माग लपले होते ते. हा, शोक कशाचाच नाही आहे, पण मात्र गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ नव्हती, म्हणे आता घातल्याशिवाय राहणार नाही. पहा, आपल्या गावाचं भाग्य आहे, बाहेर गावून आलेले साऊंडवाले गावात येऊन माळी घालून राहिले. कोणाच्या कोणाच्या गावात? महाराजाच्या. आपल्या वडगावात. गावाचं भाग्य आहे का नाही बोला ना. हा हा, मग गावातल्याने काय करायचं? हा, विचार करा, झालं शक्यतो. हा, आमच्याकडे आहेत
19 माडी शिल्लक आहे, कोणाला जर लागत असेल तर 19 माडी शिल्लक आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी सांगा, आमच्या ऋतीत महाराजांकडे माडी आहे. ग्रंथावरती ठेवा, कुणाला गुरु बनवण्याची गरज नाही आहे. माझ्या हातून घातलं पाहिजे असंही काही नाही. या ग्रंथावरती ठेवायचं, देवाला प्रार्थना करायची, देवा आजपासून आम्ही सगळा विषय सोडला, आमच्या जीवनातलं व्यसन बस देवा, आजपासून आम्ही तुमचा आहे, तू माझा आहे. देव माझा, मी देवाचा, बस असं म्हणून चला. लक्षात ठेवा, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुढे जी कथा आहे ना, पुढे जी कथा आहे ती समुद्र मंथनाची कथा आहे. बघा, एकदाचा प्रसंग आहे. एकदाच्या समयाला ज्यावेळी गड्यामध्ये पुष्पमाला टाकली इंद्राच्या दुर्वासा महामुनींनी, त्यावेळेस मात्र अपमान केला या दुर्वासा महामुनींनी कौरवांचा. गड्यात टाकलेले पुष्पमाला फेकून दिल्या गेले आणि सरळ मात्र ते ऐरावताच्या पायाखाली तुडवण्यात गेली. एक पुष्पमाला बघा, गळ्यामध्ये टाकण्यासाठी गेले, अशी फेकून दिले आणि फेकून दिल्याच्या नंतर ते ऐरावताच्या पायाखाली तुडवण्यात गेले. शाप मिळाला, शाप दिला दुर्वासा महामुनीने, जा तू निर्धन होशील. काय शाप दिला? जा तू निर्धन होशील. बघा, एक पुष्पमाला. असं शास्त्र असं सांगते, देवाच्या गळ्यामध्ये जे पुष्पमाला टाकतो, देवावरती जे फुलं समर्पित करतो, ते फुलं आपल्या पायाखाली तुडवता कामा नाही. पायाखाली आलं नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ते फुल मात्र गंगेमध्येच समर्पित झालं पाहिजे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एका पुष्पमालेमुळे समुद्र मंथन झालं का? तर मात्र त्या ठिकाणी ऐरावताच्या पायाखाली नुसती माला तुडवण्यात आली, म्हणून मात्र शाप मिळाला. आणि शाप मिळाल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी दुर्वासा महामुनीच्या शापामुळे आम्ही निर्धन झालो. आता काय करावं? आम्हाला आमचं प्रायश्चित्त करायचं आहे. म्हणे हे बघा, एकच पर्याय आहे, त्याच्यासाठी तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल. जर तुम्हाला तुमचं प्रायश्चित्त करायचं असेल तर त्याच्यासाठी समुद्र मंथन करावं लागेल. म्हणून मात्र दैत्यांकडे दैत्यगुरु शुक्राचार्यांची संजीवनी विद्या आहेत. म्हणे देवांनो, तुमच्याकडे काय आहेत? तुम्हाला जर सुरक्षित व्हायचं असेल तर म्हणे मग एक काम करा, समुद्र मंथन करा. म्हणून मात्र समुद्र मंथन करायचं असेल तर दैत्याशी मैत्री करावी लागेल. बघा, देवाला म्हणत आहे, तुम्हाला जर समुद्र मंथन करायचं असेल ना, तर मग एक काम करा, दैत्यांच्या जवळ जा, दैत्यांसोबत मैत्री करा. बघा, लोक स्वार्थी आहे याच्यात नवल नाही, देव सुद्धा स्वार्थी आहे. देवाला जर आपला स्वार्थ काढून घ्यायचा असला तर मग देव कोणाही सोबत मैत्री करते. त्याचा दृष्ट काऊन राहत नाही, एखादा पापी काऊन राहत नाही, त्याच्यासोबत सुद्धा देव मैत्री केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मात्र त्या ठिकाणी समुद्र मंथनाला सुरुवात होणार. समुद्र मंथनाला सुरुवात केली. समुद्र मंथनासाठी मंत्राचल पर्वत, वासुकी नागाची दोरी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि वासुकी नागाची दोरी करण्यात आल्याच्या नंतर मात्र समुद्र मंथनाला त्या ठिकाणी समुद्र मंथन सुरू झालं. आणि समुद्र मंथनातून सगळ्यात पहिले जर का काही निघालं असेल तर ते मात्र निघालं हलाहल विष. काय निघालं बोला? तुम्ही जागे आहेत का? किती लोक झोपले? हातवरती करा. माग आहेत, एक तिकडं कोपऱ्यात. सापडतेच. श्रोते कमी आणि श्रोते जास्त. ऐका, समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनामधून पहिले जर काही निघालं असेल पदार्थ तर ते निघालं हलाहल विष. संपूर्ण देवतागण एकत्र आले. म्हणे अरे, समुद्र मंथन झालं, पण या समुद्र मंथनातून निघालं काय? विष. म्हणे आता हे विष प्यायचं कोण? आता हे विष प्यायचं कोण? म्हणे दैत्य आम्ही नाही पेणार. दैत्य म्हणे आम्ही पेणार नाही, कारण दैत्य कुठं विष पेतात का? नाही म्हणे, आम्ही पेणार नाही. देवतांनी विचार केला, म्हणे असं नाही, आता कोणी पेणार? म्हणे चला, या जगतामध्ये विष पेणारा, विष पचवणारा एक देव आहे. कोणता देव आहे सांगा बरं? कोणता देव आहे? शंकरजी. भगवान महादेव आहे. देवो के देव महादेव. म्हणे चला, महादेवाकडे चला. म्हणून संपूर्ण देवतागण तो विषाचा प्याला घेऊन महादेवाकडे निघाले. तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के,
तू करीब है भक्तों की, ये नसीब है भक्तों की। शंकरा भूले ना मेरे शंकरा, भूले ना मेरे शंकरा, भूले ना। तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के। तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के। शंकरा भूले ना मेरे शंकरा, भूले ना मेरे शंकरा, भूले ना। जय हो। अंग में बस मन माये, डम 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 रुक जाए। अंग में बस मन माये, डम 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 रुक जाए। तेरी जान है सबसे न्यारी, ये बाबा विषधारी। मस्ती में नदी जुबे, मस्ती जो दिया तूने, तेरी कृपा से संसार मेरा। भोले ना मेरे शंकरा, भोले ना मेरे शंकरा, भोले ना। तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के। तू करीब है भक्तों के, ये नसीब है भक्तों के। शंकरा भोले ना मेरे शंकरा, भोले ना मेरे शंकरा, भोले ना मेरे शंकरा, भोले ना। भोलेनाथ भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की। नमो पार्वती पते हर महादेव। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, कर्मवीर गाडगे बाबा की, श्री संत भिकाराम बाबा की, आज के आनंद की। संपूर्ण देवतागण मात्र त्या ठिकाणी भोले बाबांकडे प्रस्थान करतात। विषाचा प्याला घेतला, त्या समुद्र मंथनामधून विष त्या ठिकाणी तयार झालं आणि ते विषाचा पदार्थ घेऊन मात्र भोले बाबाच्या जवळ येतात। बघा, जेव्हा जेव्हा मात्र एखादी संकट देवावरती आलं ना, तर देव मात्र महादेवाच्या जवळ जातात। कारण सगळ्या देवाचे देव कोण आहे? जागे आहेत का तुम्ही? सगळ्या देवाचे देव कोण आहे? महादेव आहे ना। तुम्ही महादेवाची आराधना करतात ना, पूजा करता की नाही? हा, कारण बघा शिवमहापुराणात खूप असे उदाहरण आहे, पूजा कशी करावी, काय करावी। बरेच लोक पूजा करतात महादेवाची, बरेच लोक करतात, हा, पण पूजा कधी करावी हे माहिती नाही। एखादी महादेवाची पिंड दिसली का लागले का मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, रात्री 12 काऊन नाही वाजत तरी पूजा चालू। हा, पण कधीही देवाची पूजा केली जाते का? कधीही केल्या जाते? कधीही देवाला पूजल्या जाते का? बोला, कधीही पूजल्या जाते का? पण आज आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी होऊन आहे। हा, बघा, नाम घेण्यासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही, लक्षात घ्या। हा, नाम घेण्यासाठी तुम्हाला वेळ आणि काळ लागणार नाही, पण देवाची पूजा जेव्हा करायची असेल तर त्या वेळेमध्येच पूजा झाली पाहिजे। हा, म्हणून पूजा करत असताना सुद्धा विचार केला पाहिजे कशी करावी, का करावी। आता शिवमहापुराण असतं तर मी सांगितलं असतं काही गोष्टी, पण शिवमहापुराण नाही, कारण त्याचे पैसे वेगळे घेत असतो, सांगायचे नाही का, घेणार नाहीये, लक्षात ठेवा। हा, बघा, जास्त तुम्हाला सांगणार नाही, पण एक गोष्ट नक्की सांगेल, कारण तुम्ही सर्वात जास्त महादेवाच्या पिंडेवरती बेल वाहतात, बरोबर आहे?
वाहतात का नाही वाहत? महादेवाची पूजा करतात ना तुम्ही? हा, बेल एवढं पवित्र आहे बघा. महादेवाच्या पिंडेवरती बेल आपण वाहतो, पण माझं म्हणणं असं आहे, वाहण्यापेक्षा घरामध्ये घराच्या बाजूनं समजा किंवा जिथे जागा आहे ना, तिथे एखादं बेलाचं झाड लावा. काय? एखादं बेलाचं झाड लावा, त्याची पूजा करा. एवढंच नाही, ऐका, जेव्हा ते मोठं होईल ना, तुम्ही कुठलंही बेलाचं झाड घ्या. आपल्या गावामध्ये जरी एखाद्या ठिकाणी बेलाचं झाड असेल ना, तिथे जायचं. तुम्हाला पुण्यच घ्यायचं आहे ना, जे पाहिजे ते मिळवायचं आहे ना. एक काम करायचं, तिथे जायचं, देवाला नैवेद्य लावायचा त्या झाडाखाली. कुठल्या झाडाखाली? कुठल्या? बेलाच्या. आणि स्वतःही मात्र तिथं भोजन करायचं. कुठे? बेलाच्या झाडाखाली. बरं, ती सावली आपल्या अंगावर पडली पाहिजे, लक्षात घ्या. आपल्या घरात जर दारिद्र्य असेल तर ती दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो, नुसतं स्वतः नका जीव. एखादी पंगत जर द्यायची झाली तर बेलाच्या झाडाखाली पंगत द्या, तिथे लोकांना जीव घाला. बघा, मग तुम्ही म्हणाल महाराज याचं पुण्य आम्हाला काय मिळेल? बघा, आपण तर मात्र शिवालय बांधू शकत नाही. बांधू शकतो का आपण शिवालय? नाही बांधू शकत, कारण तेवढी आपली ताकद नाही आहे. पण ऐका, शिवमहापुराण असं सांगते, जर एक बेलाचं झाड लावलं तुम्ही तर मात्र हजारो शिवालय बांधल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. किती? हजारो शिवालय बांधल्याचं पुण्य प्राप्त होते. फक्त किती झाड? किती झाड? एकच झाड. आणि तिथे मात्र जर पंगत द्यायची झाली तर तिथे मात्र लोकांना भोजन घालायचं. पण पंगत देणाराही योग्य पाहिजे आणि पंगत खाणारे सुद्धा योग्य पाहिजे. जर पात्रता नसेल तर देव प्रसन्न होत नाही. मग तुम्ही किती प्रयत्न करा, किती तुम्ही बेल व्हा ना, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत व्हा, पण त्याचं फळ मिळणार नाही. फळ मिळण्यासाठी आपलं शरीर, आपलं मन, सगळं शुद्ध पाहिजे, लक्षात घ्या. सगळं मन शुद्ध, पहिली गोष्ट मनाचं फुल पाहिजे. मनुष्य खाणारा पिणारा नसावा, हे सुद्धा देवाला आवडत नाही. नाही तर लोक म्हणते भोले बाबा, काय भोले बाबांना दारू पेली होती म्हणते, लोक म्हणतात का? खरं सांगा, तुमच्याकडे म्हणते का नाही म्हणते भोले बाबांना दारू पेली होते? बोला ना तुम्ही. नाही बोलत का? जाऊ दे, मी जातो मग गावले. आता करू का तयारी? बोला. म्हणतात का नाही लोक? तुमच्या गावातले नसन म्हणत, पण आम्ही ऐकलं असं बऱ्याच ठिकाणी. पहा, लोक महादेवाला जातात. कसे गाणे म्हणतात महादेवाला जाताना? देव तुझ्या गावी येता, वारे भोले आणि भोले रे नाथा, देवा माझा नाही कोणी गा. या चौऱ्याच्या गडावर, या चौऱ्याच्या गडावर सात पुरावा दोनी गाय महादेव, सात पुरावा दोनी, सात पुरावा दोनी गाय महादेव, सात पुरावा दोनी, सात पुरावा दोनी गाय महादेव, सात पुरावा दोनी. कोणाला जर आनंद घ्यायचा असेल तर जाग्यावरती उभे राहा. कोणाला जर वाटत असेल की आम्ही आनंद घ्यावा, पाय दुखले आहे, उभं राहून आनंद घेऊ शकता. पंचमुखी गौरा बारो धरवला मग लोक म्हणते आम्हाला आनंद घेऊ देत नाही महाराज. आता म्हणलं उभे राहा, जातं कोणीच नाही. आणि मग म्हणते पाय दुखते, आमचे पाय दुखते. नाही का? आता पाय मोकळे करा म्हणलं तर कोणीच करायला तयार नाही. नाही का? जाऊ द्या तिकडं. काय करायचं आहे? घेणं ना देणं फुकटचं हेलपाट्या मारून येणं. ऐका, भोले बाबा लवकर प्रसन्न होणारं दैवत जर म्हणलं तर माझे भोले बाबा आहे, लक्षात घ्या. कसंही प्रसन्न होतात, कशीही पूजा केली
तरी देव मात्र लवकर प्रसन्न होतो. ऐका, म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण देवतागण विषाचा प्याला घेऊन महादेवाच्या जवळ गेले आणि महादेवाला म्हणत आहे, भोले बाबा म्हणे या सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणे ऐका ना देवा, आम्ही समुद्र मंथन केलं. म्हणे वा, चांगली गोष्ट आहे, तुम्ही समुद्र मंथन केलं. म्हणे हो देवा. मग म्हणे समुद्र मंथनाला मला नाही बोलावलं. म्हणे देवा आठवण राहिली नाही. कोण म्हणत आहे? देवतागण. कोणाला? भोले बाबाला. म्हणे देवा आठवण नाही. मग म्हणे आता कशी काय आमची आठवण आली? कोण म्हणत आहे? भोले बाबा. म्हणे आता कशी काय आठवण आली तुम्हाला? आता देव लाडाई गोडाई लावते बघा. म्हणे देवा खरं सांगू का, आमची इच्छा होती बरं तुम्हाला बोलवण्याची. हो, कार्यक्रम सुंदर होता, आम्हाला बोलवण्याची इच्छा होती. हो, पण म्हणे आम्ही तेवढं पुरत नाही ना. अशी लोक म्हणतात बरं. मी देवाचं नव्हतं सांगत, लोकांचं. हा, एखाद्याला बोलवायचं झालं नाही का मग एखादा माणूस विचारते, का हो तुम्ही? थांब मा दादू, आता थांब. हा, मग म्हणू आपण शेवट गाणे महादेवाची. आपल्याला अजून 3 दिवस बाकी आहे. हा हा, ऐका, कुठं होतं आपण? म्हणा मंडपात. कुठे होतो? ऐका बरं, खरोखर आपल्या गावाचं भाग्य आहे. हा बघा, सकाळी आम्ही ज्यांच्या घरी राहतो त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणे दादू कोणाच्या घरी जेवत नाही. काय? खरोखर नाही जेवत म्हणते. पण आज आमच्या पंक्तीमध्ये जेवले. खरोखर आमचं सुद्धा भाग्य आहे. कारण एखाद्याच्या जीवनात कसं तप होईल सांगता येत नाही बरं. हां, साधू संत आपल्याला ओळखता येत नाही, माणूससुद्धा ओळखता येत नाही. हे खरं सांगतो तुम्हाला. हां, हे कळणार नाही. काही गोष्टी ज्यांच्या जीवनामध्ये काही लोक अवलिया असतात. हां, मगाची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे तुमच्या गावातले टवाळ्या करणारे पोरं तिकडं मंडपाच्या बाहेर खेळत होते. हां, धिंगाणे करत होते. पण तिकडच्या गावातला मुलगा, वडगाव काय खुर्दच ना, ती कला तिकडचं पलीकडचं खुर्द, तिथला एक मुलगा, मला वाटते असं नाही इथं बसलेला आहे का, अपंग आहेत. हां बरं का, अपंग असून सुद्धा इथे पावल्या खेळत होता, हरिपाठात आनंद घेत होता. टाळ्या वाजवा ना एकदा. हां, पा तिकडच्या गावातून लोक इथं येतात. मला या गोष्टीचा आनंद फार वाटते की अरे एवढ्या लांब आहेत. हां, अर्धा किलोमीटर जवळपास अंतर आहेतच, पण मात्र तेवढ्या लांबून एवढ्या रात्री येतात. हां, उशीर झाला तरी महाराजांना कधी म्हणत नाही. म्हणजे पहा, काय आनंद घेण्यासाठी इथे येतात ना. हां, ह्याच खरा जीवनातला परमार्थ आहे, लक्षात घ्या. हाच. हां, जेव्हा अर्धा किलोमीटर आपण पायी पायी चालत इथपर्यंत येतो का, तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण व्हावं, हे आपल्या जीवनाचं भाग्य आहे. हां, लक्षात घ्या, खरोखर भाग्य आहे बरं का. तुम्ही तेवढ्या लांबून येतात आणि आम्हालाही आनंद वाटते. आणि अशाच गावाचं आम्ही कुठेही मात्र त्या ठिकाणी सांगत असतो की अरे जा तुम्ही त्या वडगावात. पहा, त्या वडगाव खुर्दमधले लोक अर्धा किलोमीटर पायी कथा ऐकण्यासाठी येतात आणि गावातले लोक झोपतात. इथलं नाही सांगत हो बरं. असं म्हणजे जेव्हा पुढच्या गावात नाही का आम्ही सांगतो नाही का, म्हणजे त्या गावातले लोक नाही का, म्हणून असा विचार केला पाहिजे. तो मुलगा मगा हरिपाठामध्ये पावल्या खेळत होता आणि आपले टवाळ्या करत होते. सांगा घरी गेल्यावर. हां, अपंग असून सुद्धा. हां, हे भाग्य आहे जीवनातलं. हां, मी त्या दिवशी बोलून गेलो, कोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अरे अशा मुलाचा देवाला हरिक वाटतो, लक्षात घ्या. हां, खोड्या करणाऱ्या मुलाचा नाही, हां, इचकपणा करणाऱ्या मुलाचा देवाला हरिक वाटत नाही. पण जे मुलं मात्र त्या ठिकाणी भक्तिवान आहे, हां, ज्यांच्या अंतकरणामध्ये भाव शुद्ध आहे, हां, जे देवाचं चिंतन करतात, देवाचं नामस्मरण करतात, हरिपाठामध्ये येतात, प्रार्थनेला येतात नाही का, हां, लक्षात घ्या, त्यांचा हरिक मात्र कोणाला वाटतो? देवाला वाटतो. असू द्या, कितीही चांगलं तरी कमीच आहे नाही का. ऐका, भगवान महादेवाच्या जवळ सगळे देवतागण आले. तो विषाचा प्याला घेऊन आले. म्हणे महादेव जी, समुद्र मंथन हो गया. बोले आप क्यों आए फिर मेरे पास? मैंने जब समुद्र मंथन हुआ ना, तब वहां से हलाहल विष निकला. क्या निकला?
हलाहल विष निकला। फिर महादेव जी बोले हलाहल विष निकला, ठीक है बोले, फिर इस विष का क्या करेंगे आप? मैंने महादेव जी ये तो आपको पता होना चाहिए, क्योंकि विष तो हम लोगों ने आपके लिए लाया है। म्हणे हे विष आम्ही कोणासाठी आणलं नाही देवा, हे विष तुमच्यासाठी आणलाय, म्हणे घ्या प्या। महादेव म्हणे ए देवांनो ऐका, म्हणे तुमच्यासारखे तर स्वार्थी नाही आतापर्यंत, म्हणे मी ऐकलं लोक स्वार्थी आहे, लोक स्वार्थी आहे, म्हणे देवा तुम्ही सुद्धा स्वार्थी आहे। म्हणे जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा माझी आठवण नाही आली, आणि म्हणे आता हलाहल विष निघालं तर म्हणे तुम्हाला माझी आठवण आली, म्हणे नाही पिणार मी, जा तुम्ही घेऊन जा म्हणे परत, नाही पिणार म्हणे। पण आग्रह करत आहे कोण? संपूर्ण देवतागण। म्हणे देवा असं नका करू बरं, तुम्हेव माताचे पिता तुम्हेव, तुम्ही आमचे माता आहे, तुम्ही आमचे पिता आहे, म्हणे देवा तुम्हाला विष प्यावं लागेल। म्हणे थांब मागच्या दरवाजाला विचारू दे, म्हणे थांब पार्वतीला विचारतो विष पिऊ का नको पिऊ। बरोबर आहे ना, कारण घरामध्ये जरी एखादं कार्य करायचं असलं तर पहिले माणूस कोणाला विचारते खरं सांगा? पुरुष मंडळी, आपल्याला बाजारात जरी जायचं असलं तर आपण कोणाला विचारतो? मी नाही सांगितलं बरं पा महिला मंडळी, नाही तर तुम्ही मायावर आणा, मी त्यांच्याकडून खरं करतो। कोणाला विचारतो? बाईला। मग थैला जरी आज चांगला नेऊ म्हणजे पांढरा नेऊ का निळा नेऊ का हिरवा नेऊ, कोणाला विचारतो? बाईला विचारतो। मग बाई तुमच्या हातात पैसे देते किती बाजाराला? 300 रुपये। एवढ्या पैशात बाजार झाला पाहिजे, नाही तर मग अशी परिस्थिती होणार ना, कारण लेडीज फर्स्ट आहे, लक्षात घ्या। बरोबर आहे ना, जिकडे तिकडे सगळीकडे बायाचंच काम आहे, माणसाचं कमी आहे, म्हणून कमतरता इथं माणसाची कमीच आहे। आणि महिला मंडळी, आता मला तर वाटते कुठं उद्या दुसरा मंडप टाकायला लागते का काय यांच्यासाठी, नाही का? असं वाटलं नव्हतं मंडप भरण म्हणून, नाही का? आमच्या कथेला तसा मंडप भरत नाही, पण भरला नाही का? नाही असं कुठं झालं नाही का मंडप अधुरा राहिला बा म्हणून असं एकही गाव पाहिलं नाही। आपल्याही गावात आनंद आहे, ऐका। कारण कुठलीही गोष्ट करायची म्हणलं पुरुषाला की पुरुषाच्या पाठीमागं महिलांचा हात बोला असतो का नाही? म्हणून पहा आज जगाची परिस्थिती, गावात सरपंच कोण आहे? गावात सरपंच बाईच आहे ना। तुमच्या गावात नसं मग काही काही गावामध्ये सरपंच कोण आहे? बोला, तुम्हाला बोलायचं सगळ्यांना। गावात सरपंच कोण आहे? बाई। गावात पोलीस पाटलीन कोण आहे ना बाई? पंतप्रधान सुद्धा पूर्वी होऊन गेल्या, कोण होऊन गेले? बाईच होऊन गेले ना, बरोबर आहे का नाही? घरातले काम कोण करते? बरोबर आहे ना, घरातले काम बाईस। म्हणून सरपंच कोण? घरातले काम कोण करते? राष्ट्रपती कोण आहे? बाईच आहे। आणि घराघरात आग कोण लावते? आता मी नाही बोललो बरं याच्यात, तुम्ही म्हणा महाराज हे चुकीचं बोलते, लक्षात ठेवा। मी नाही म्हणलं, हे समोरचे बोलले, या मुली बोलल्या, मी बोललो नाही, लक्षात घ्या। असं काम होता कामा नाही, नाही हे फक्त मन आहे, लक्षात घ्या। तुम्ही कसं आहे फेस झाले पाहिजे ना याच्यासाठी। आणि बघा सगळं प्राधान्य महिलांना, हे मान्य करावं लागेल, कारण मी कालच बोलून गेलो, ती घरातली लक्ष्मी असल्यामुळे तिला प्राधान्य, ऐका। म्हणून महादेव मात्र म्हणते थांबा, पार्वतीला विचारतो विष पिऊ की नको। जसं महादेवाने आग केलं, आग केल्याबरोबर देवाने तो विषाचा प्याला घेतला, पार्वतीपर्यंत आवाज सुद्धा जाऊ दिला नाही, तसाच तो विषाचा प्याला मात्र भगवान महादेवाच्या त्या ठिकाणी मुखामध्ये टाकून दिला, ऐका। तेव्हा मात्र भगवान महादेवाचा कंठ, बघा माझ्या महादेवाने ते विष पोटापर्यंत सुद्धा जाऊ दिलं नाही, मुखामध्ये सुद्धा ठेवलं नाही, ते विष मात्र कंठामध्ये साठवलं, कारण पोटापर्यंत गेलं तर तिथे माझ्या भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे,
म्हणून त्या पोटामध्ये काहीही जाता कामा नये. हा, देवाला मान्य नाही, कारण तिथे देवाचं वास्तव्य असते आपल्या पोटामध्ये, त्या नाभी कमलाजवळ. म्हणून मात्र देवाने ते विष, माझ्या देवाला त्रास होईल म्हणून मात्र ते विष पोटापर्यंत येऊ दिलं नाही, आपल्या कंठामध्ये साठवलं आणि मुखामध्ये सुद्धा ठेवलं नाही. का? कारण त्या मुखाने मी माझ्या देवाचं नामस्मरण करतो, देवाचं नाव घेतो, म्हणून मुखामध्ये सुद्धा ठेवलं नाही तर कंठामध्ये साठवलं. आणि तेव्हा मात्र माझ्या देवाला एक नाव प्राप्त झालं. बोले नीलकंठ भगवान की जय. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेवा. हो श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव. राम पूजे सदा शिव. राम पूजे सदा शिव. राम पूजे सदा शिव. राम पूजे सदा शिव. राम जय राम. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेवा श्रीराम जय राम. भजन करी महादेवा. भजन करे महादेव, राम पूजी सदाशिव. लक्षात घ्या, देव सुद्धा देवाचं भजन करतो. हरिहरा नाही भेद. हा, देवामध्ये भेद नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून देव सुद्धा देवाचं भजन करतो आणि माझा महादेव सुद्धा भजन करतो, माझे राम प्रभू सुद्धा भजन करतो. पहा, म्हणून मात्र त्या ठिकाणी महादेवाने तो विषाचा प्याला मात्र पिऊन घेतला आणि देवाचा कंठ मात्र निळा झाला. बस ऐका, पुन्हा समुद्र मंथन झालं, थांबलं नाही बरं. हा, पुन्हा समुद्र मंथन झाल्याच्या नंतर मात्र असं म्हणतात बरेच पदार्थ आले. हा, नुसतं म्हणतात, लोक म्हणतात काय, मी आता बोलून गेलो ना, लोक म्हणतात महादेवाने दारू पिली होती. हा, हे दारू सुद्धा तिथूनच निघाली होती. कुठून कुठून निघाली होती? या समुद्र मंथनातून. हा, पहा, आता तुम्हाला पुढे ही कथा ऐकायला मिळेल. ऐका, पुन्हा समुद्र मंथन झालं आणि सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन मात्र बाहेर आली. हा, कशाचा कलश? अमृताचा कलश. आणि अमृताचा कलश मात्र घेऊन आल्याच्या नंतर त्यावेळेला भगवान मात्र मंत्राचल पर्वत आपल्या पाठीवरती धारण करण्यासाठी कुर्मा अवतार धारण करतात. बोले कुर्मा अवतार भगवान की जय. भगवंताने कश्य अवतार धारण केला आणि कश्य अवतार धारण केल्याच्या नंतर मात्र बघा त्या ठिकाणी घ्या असून का बोलता, माईक देऊ का लावून? हा, ऐका, देवाने कुर्मा अवतार धारण केला आणि कुर्मा अवतार धारण केल्याच्या नंतर अमृत जे निघालं होतं ना, धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन मात्र त्या ठिकाणी बाहेर आली. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे थोडक्यात कथा सांगतो. ऐका, संपूर्ण देवतागण त्या ठिकाणी मात्र हजर आहे. एकीकडे दैत्य आहे आणि एकीकडे देवतागण आहे. दोघांचंच भांडण लागलं, देवाचं आणि दैत्यांचं. कोणाचं भांडण लागलं? कोणाचं भांडण लागलं? देवाचं आणि दैत्यांचं भांडण लागलं. भांडण काही साधारण नव्हतं. देव म्हणे अमृत आम्ही पिणार. कोण म्हणे? देव म्हणे, तुम्हाला बोलायचं आहे, देव म्हणे अमृत आम्ही पिणार आणि दैत्य म्हणे आम्ही पिणार. बघा, हा, दैत्य म्हणे आम्हाला पाहिजे अमृत, देव म्हणे आम्ही अमृत पितो, तुम्हाला मिळणार नाही. बघा,
तेव्हा मात्र ते अमृत देवाला मिळालं आणि दैत्य तशीच राहिले. काय अमृत देवाला मिळालं? तुम्ही जागे आहेत का? का येणाऱ्या जाण्याकडेच लक्ष आहे तुमचं? किती लोक झोपले हातवरती करा. हा, जागे राहा. अमृत कोणाला मिळालं? बोला ना, अमृत कोणाला मिळालं? देवाला. आणि दैत्य असेच राहिले. पहा, देवाला अमृत मिळालं म्हणून देव बरे झाले आणि आता दैत्य राहिले बिचारे. आणि मी बोलून गेलो ना, पुन्हा एक पदार्थ त्याच्यातून निघाला होता. कोणता पदार्थ? त्याच्यातून निघाली होती दारू. ओ मेरे प्यारे वडगांव वासियों, सुनो, क्या निकला वहां से? दारू निकले थे. हाँ, लोग कहते महादेव जी ने दारू पी थी. महादेव जी ने नहीं. कारण देवाने अमृत पिलं होतं. दैत्य तसेच राहिले होते. आता दैत्यांना वाटलं हे कदाचित अमृत असेल. काय असेल? अमृत असेल. म्हणून मात्र तो दारूचा प्याला घेतला, दैत्यांनी पिऊन घेतला. आता बोला, दारू कोण पेले? दारू कोण पेले? मग दारू पिणारे कोण आहे? मी नाही सांगितलं. दारू दैत्यानं पिली. इथं आपलं ग्रंथातलं चालू आहे, पहा. हा, तेव्हापासून मात्र दैत्य डोलायला लागले. कधीपासून? तेव्हापासून. हा, मग दारू पिणारे कोण आहेत? हा, हे दैत्य डोलायला लागले. हा, ते काही साधन दिनांची नाही का, असे डोलतात. म्हणून पहा, त्यांना काय त्या ठिकाणी दारू मिळाली. दारू, हा, अमृत मिळालं नाही. तसेच राहिले. भांडण झालं बिचाऱ्यांचं. बिचारे दैत्य झाले. हा, म्हणून मात्र लोक म्हणतात, दारू पिणाऱ्याला सुद्धा लोक शिवा देतात ना. हा, तुमच्या गावात नाही पिणारे मला माहिती आहे. हा, पण आमच्याकडे जेव्हा आम्ही पाहतो ना ते स्थिती, तेव्हा तशीच दिसते. हो, काही दैत्य मंडपात येतात. काही दैत्य मंडपात येतात, भर मंडपात. हो, महाराज लोकाले बी त्रास देतात. हे नाही लावलं, ते नाही लावलं. हा, मग आवाज काऊन नाही तिकडं? मी तुमच्या गावातलं नाही सांगत. हा, बरं, असे आमच्याकडं आहे. हा हा, मग आज काऊन का ढोलक बरोबर वाजत नाही? तबल्याचा आवाज कमी आहे. हा, मी तर म्हणतो इकडून पेटे तिकडून तबला न मधात बुवा दबला. हा, असंच कार्य चालू आहे. हा, काही दैत्य म्हणतात आम्हाला, मग ते हार्मोनियम बरोबर वाजत नाही, मग गायक चांगला नाही आहे. कोण म्हणतात असं? कोण म्हणतात? काही बोलता का? हा, कुठचे? आमच्याकडचे. कुठचे? पोरं लय अगाव आहे बा तुमच्या गावातले. थांबा रे बुवा, अजून 3 दिवस बाकी आहे. बस थांब, आता 3 दिवस बाकी आहे. फुकट माझ्या घरावर गोटे आणू नको नाही का. घेणं ना देणं, फुकटचं मार खाऊन येणं नाही का. तुम्ही गपचूप बसा. ऐका, जाऊ द्या, सोडाविषयी. ऐका, दैत्य तसेच राहिले. त्यांना दारू मिळाली. हा, महादेवानं काही दारू पिली नाही. हा, लोक महादेवाला दोष देतात, महादेवानं दारू पिली, महादेवानं. अरे, दारू पिणारे तर दैत्य होते. हा, म्हणून त्या महादेवाच्या वाटेनं लोक सुद्धा म्हणते, अरे महादेवानं दारू पिले, आम्ही पितो. हा, म्हणतात का नाही लोक? हा, मग दारू पिऊन बेवडा झाला नाही का. असं ते गाणं आहे ना महादेवाचं नाही का. पण असं ते आपल्याला म्हणायचं नाही. म्हणून समुद्र मंथन पार पडलं. आणि समुद्र मंथन पार पडल्याच्या नंतर मात्र शेवटी त्या ठिकाणी भगवंताने मोहिनी रूप धारण केलं बघा. हां, मोहिनी रूप धारण केलं. आणि मोहिनी रूप काय देवाचं बघा. मोहिनी रूप असं होतं, लांब लांब विखुरलेले भगवान परमात्म्याचे, त्यामध्ये ते सुंदर असे केस, सुंदर त्या ठिकाणी भगवंताच्या गळ्यामध्ये असलेली माला, नाकामध्ये नथ, चेहऱ्यावरती अत्यंत सुंदर असं हास्य. एवढंच नाही, असं भगवंताचं स्वरूप मात्र बटू वामनाचं स्वरूप. देवाने तेव्हा एक अवतार धारण केला. कोणता? बोले वामन भगवान की जय. तो वामन अवतार देवाचा असा होता बघा. बळीराजा आहे. हा, तो बळीराजा, त्याचा यज्ञ सुरू आहे गंगेच्या तटेवरती. आणि तो यज्ञ जर पूर्ण झाला तर मात्र
पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला एक रथ प्राप्त होईल. त्या रथावरती जेव्हा तो त्या ठिकाणी मात्र जाईल बसून, तेव्हा त्याला कोणी हरवणार नाही असा रथ प्राप्त होईल. कोणाला? राजा बलीला. पण ऐका, देवाला मान्य नव्हतं. देवाला मान्य नव्हतं, म्हणे याचा यज्ञ पूर्ण होऊ देणार नाही. म्हणून भगवान परमात्मा छोटंसं त्या ठिकाणी स्वरूप धारण करून मात्र राजा बलीच्या द्वारापर्यंत जातात. कसे जातात? तेरे द्वार खड़ा भगवान भगत बर तेरे जो भगत बर तेरे जो तेरा द्वार खड़ा भगवान भगत बर तेरे जो भगत बर तेरे जो तेरा द्वार खड़ा भगवान भगत बर तेरे जोगी भगत बर तेरे जोगी निघाले बटुवा. छोटंसं देवाचं स्वरूप आहे आणि हातामध्ये मात्र कोशमंडलू आहे. भिक्षा पात्र सोबत घेतलेला आहे आणि मात्र ते भिक्षा पात्र घेऊन राजा बलीच्या द्वारापर्यंत जातात. तेरे द्वार खडा है भगवान भगत भर दे रे झोली. म्हणून मात्र त्या ठिकाणी राजा बलीच्या द्वारापर्यंत जाऊन म्हणतात, भिक्षाम देई भिक्षाम देई भिक्षाम देई. राजा बलीने मागे वळून बघितलं. जसं मागे वळून बघितलं, अरे दारावरती कोणीतरी सुंदर असं बालक मात्र भिक्षा मागण्याकरता आलेला आहे. जेव्हा मात्र भगवंताचं स्वरूप पाहिलं राजा बलीने, राजा बलीला आनंद झाला. म्हणे, अरे माझ्या द्वारापासून कोणी परत जाता कामा नये. म्हणून मात्र राजा बली बटू वामनाला म्हणत आहे, या देवा या, तुमच्यासाठी सगळं आहे. त्या ठिकाणी सुंदर असं स्वरूप पाहिल्याच्या नंतर मात्र राजा बली विचार करत आहे, काय द्यावं काय द्यावं. म्हणून मात्र बटू वामनाला विचारत आहे, म्हणत आहे, सांगा तुम्हाला काय पाहिजे. बटू वामन म्हणत आहे, अरे सगळं तर माझं आहे, कारण देव आहेत ना, सगळं माझं आहे. म्हणे, काय देऊ शकणार तू. म्हणे, मी काहीही द्यायला तयार आहे. माझा सुंदर असा यज्ञ सुरू आहे. काय सुरू आहे? राजा बलीचा यज्ञ सुरू आहे. आणि म्हणून मात्र द्वारापासून कोणी परत जाऊ त्याला द्यायचं नव्हतं राजा बलीला. म्हणून म्हणे, तुम्हाला जे अपेक्षित आहे, तुम्हाला जे उचित आहे ते म्हणे तुम्ही मागाच, मी द्यायला तयार आहे. देव मागायला तयार नाही, पण राजा बली हट्ट करत आहे. म्हणे, देवा मागा, काहीतरी मागा. त्यावेळेला मात्र देव म्हणतो, ठीक आहे राजा, तुला द्यायचं आहे ना, मग एक काम कर राजा. काय मागितलं होतं बटू वामनाने राजा बलीला, सांगा बरं. बसलेले बोला, काय मागितलं होतं बटू वामनाने. 3 वर्ष तर तुम्ही कथा श्रवण केली ना, हे 4थं वर्ष भागवताच आहे आणि कार्यक्रमाला तर तसे आता 11 वर्ष होत आले. हेच आहे. म्हणून म्हणतो, लक्ष द्या. कथेत लक्ष कोणाचं राहत नाही. एखादं जण बाहेरून आलं का लगेच लक्ष आपलं तिकडं जाते. एखादा पोरगा बोलायला लागला की लक्ष तिकडं जाते. तुमच्या गावातलं नाही सांगत आम्ही, अशी लोक तिकडं आहे आमच्या गावातले, बोलणारे. लक्षात घ्या. लक्ष द्या बरं कथेकडे, कारण याच्यामुळं आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून मग आपल्याला कथा कळाली नाही का आपण महाराजाला दोष देतो. काय महाराजाला दोष देतात लोक. कोणा आणला यंदा असा महाराज, समजत नाही कथा, काही नाही. पण हे नाही सांगणार की आमचं लक्ष कथेमध्ये राहत नाही. हे कोणी सांगणार नाही, पण महाराज लोकांवर लवकर दोष देईल. ऐका, बटू वामन राजा बलीच्या द्वारापर्यंत पोचले. राजा बली म्हणत आहे, मागा काय पाहिजे ते. ऐका बटू वामनाने काय मागितलं. म्हणे, अरे सगळं माझं आहे, तू काय देऊ शकणार. म्हणे, ठीक आहे राजा, तुझी द्यायची इच्छा आहे ना, मग एक काम कर राजा,
मला 3 पावलं जमीन दे. काय मागितलं? लक्षात ठेव जा. तू बोलू नको. कोण आहे? आता जर का बोलला, लक्षात ठेव, कथेत जास्त विक्षेप करायचा नाही, नाही तर मगाच्या सारखी काडी घेऊन येईल. घेऊन या बरं ओला फोक एक तिकडून. हे असे ऐकत नाही. धाक द्या लागते ना. आम्ही लेकरांना धाक दिला काही लगेच. यांच्यासारखा माझा पुतण्या घरामध्ये आहे, खोटं नाही सांगत. बरं तुम्ही म्हणा यांच्या एवढा नाही आहे, फक्त 2 वर्षाचा आहे. मी असा डोळा जरी काढून पाहिला तरी गपचिप जागेवर बसतो, एक शब्द बोलत नाही माझ्या पुढं. खोटं असेल तर माझ्या गावातले 2 जण इथं आहे, विचारून घ्या, माझ्या आडून विचारा. त्याच्या हातात जर त्याच्या आईबाबांनी मोबाईल दिला असेल ना, फक्त मी त्याच्याकडं डोळा असा करून बघितल्याच्या नंतर तो मोबाईल नेऊन देतो आईपाशी, पण हात लावत नाही. का? एखाद्याचा धाक घरामध्ये पाहिजे. का पाहिजे? कारण हे बिघडत जाणार आहे, सुधारणार नाही आहे. लक्षात घ्या. लेकरांना सुधारायला वेळ लागते, बिघडायला वेळ लागत नाही. म्हणून सांगतो, आत्ताच तुम्ही प्रयत्न करा, नाही तर पुढं मी बोललो ना, ज्यांनी ज्यांनी पेढे वाटले, लेकरं झाले म्हणून ज्यांनी पेढे वाटले, म्हातारपणात समजा आपली वाट लागली जोड्याच्या माध्यमातून. म्हणून सांगतो, आत्ताच सावध व्हा. ही तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे सांगायचेच मी लाख रुपये घेतो नुसत्या पोराबद्दल बोलायची. पाहता तुमच्याकडे किती झाले? किती झाले? त्या दिवशी किती झाले होते? 1.5 लाख. आणि आता 1 लाख. किती झाले? 2.5 लाख. कोण देणार? पहा आता सगळ्यावर आलं तर आता म्हणणार नाही आम्ही देतो म्हणून. बरं कोण कोण देणार हे 2.5 लाख? हात वरती करा बरं. बोला बरं. पुरुष मंडळी, आता 2.5 लाख रुपये कर्ज झालं, मान्य करा ना? मग सांगा कोण कोण देणार आहे? हातवरती करा. सगळे लहान पोरायचेच हातवरती होऊन राहिले. बरं जाऊ द्या, आता बिचाऱ्यांकडे पैसे नाही, मला माहिती आहे यावर्षी पीक नाही आहे. पण तुमचे 1500 रुपये आहेत ना. तुमचे काही कमी पडत नाही. मग सांगा महिला मंडळी, तुमच्यापैकी कोण कोण देणार मला 2.5 लाख रुपये? घ्या पाहून आता सांगा. हो, फक्त हात वरती केला असतं तर काय पैसे लागले असते का? मला तर बरं वाटलं असतं ना. आता करून राहिले. मला बरं वाटलं असतं की नाही बा, लोकांनी हो तर म्हणलं. बरं काय मी खरोखर मागणार आहे का तुमच्याकडून पैसे? सांगा, खरोखर नेणार आहे का? नाही आहे. पैशाची गरज नाही आहे, लक्षात घ्या. फक्त हे सांगण्यासाठी आहे. पण थोडं समाधान वाटलं असतं, पण जाऊ द्या. आता पुढं पाहू जास्त झाल्यावर समाधान होते का नाही होते. तर आता 2.5 लाखापर्यंत येऊ नये. ऐका, लक्षात ठेव जा. कुठं होतं आपण? बटू वामन. किती पावलं जमीन मागितली? म्हणे 3 पावलं जमीन पाहिजे राजा. ऐक, राजा हसायला लागला. कोण? राजा. अरे म्हणे मागून मागून काय मागितलं? फक्त 3 पावलं जमीन. अरे घरदार मागितलं असतं, सोनं नाणं मागितलं असतं, काहीतरी मागितलं असतं. म्हणे मागून मागून 3 पावलं जमीन. हो राजा, मला 3 पावलं जमीन पाहिजे. ऐक राजा पुढचं, तेही तुझ्या पावलाने नाही राजा, तेही माझ्या पावलानं. आता देवाचं काय छोटंसं स्वरूप, छोटे बालक आहे देव. आणि देवानं तसं म्हणल्याच्या नंतर पुन्हा हसायला लागले. कोण? राजा. बोली म्हणे माझ्या पावलानं म्हणलं असतं तर कदाचित जास्त जमीन गेली असते ना. पण तुमच्या पावलानं तुम्हाला किती जमीन द्यायची? म्हणून मात्र विचार करत आहे. राजा बोली म्हणे ठीक आहे देवा, तुमची इच्छा आहे ना, 3 पावलं जमीन तुम्हाला दिली. कोण म्हणत आहे? राजा बोली. पण ऐका, देव म्हणत आहे मी अशी घेणार नाही. ऐक राजा बोली, कारण आतापर्यंत लोकांनी मला लय हिनवलं. लोक म्हणतात सगळं देतो. देव लोक मात्र माझ्या मंदिरात येतात, माझ्याकडे येतात, नारळ फोडतात. जर चांगलं नारळ निघालं तर लोक खातात, न सडकं निघालं तुम्हाला देतात. तुमच्याकडं कसं आहे? चांगलं निघालं तर लोकांना प्रसाद म्हणून वाटतो, आणि खराब निघाल्यावर देवाला पावलं, देवाला पावलं, नाही का? असे म्हणतात लोक. तुमच्या गावातले नाही. पण तिकडं आहे म्हणणारे काही. ऐका, कोण म्हणत आहे? देव म्हणत आहे. म्हणे राजा भले, मी असं स्वीकार करणार नाही. तुला 3 पावलं जर जमीन द्यायची असेल तर त्याच्यासाठी तुला संकल्प सोडवावा लागेल, हातावरती पाणी घ्यावं लागेल, आणि हातावरती पाणी घेऊन मात्र तुला संकल्प सोडावा लागेल. पहा, दान, आपण जेव्हा अन्नदान करतो
काय करतो तेव्हा सुद्धा संकल्प सोडल्या जाते. तुम्ही म्हणाल कसा? जेव्हा आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो ना, तर लोक त्या आमच्या दिंडीमध्ये पंक्ती देत असतात. काय देत असतात? पंक्ती. हां, तसं तर तुम्ही भाग्यवान आहे. आपल्या केजाजी बाबा जवळून सुद्धा पैदल दिंडी पंढरपूरला जाते का नाही? हां, काही लोक जात असेल तर तुम्हाला माहिती असेल. हां, तिथे सुद्धा लोक पंक्ती देतात. तर मला सांगा, संकल्प सोडवतात का नाही? जेवणाच्या अगोदर पहिले नामस्मरण केलं जातं आणि नामस्मरण केल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी संकल्प सोडवल्या जातो. संकल्प कसा? मंत्र म्हणल्या जाते. कसे? ओम ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्म तेन गंतव्ये ब्रह्मकर्म समाधिना ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सर्वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु महाद्विषावहे. हरि ओम. शांती शांती शांती. झाला संकल्प सुटला. मग घ्या मना वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता मुखाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणे यज्ञ कर्म. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज की जय. द्या वाढून पंगत. आता पंगत वाढली नाही का? ऐका, हा काय आहे? संकल्प आहे. म्हणून पहा, आम्ही जेव्हा तुमच्या घरी सुद्धा भोजनाकरता बसतो ना, हा संकल्प सोडवत असतो. का? कारण त्याचं पुण्य तुम्हाला मिळालं पाहिजे. नाही तर काही लोक खाले भेटतं ना, म्हणले का लवकर वदनीकडे घेताना मग श्री हा आणला टप्पू झाले का? मग ज्यानं पंगत दिली त्यांचं काय झालं? बोला, बरोबर आहे ना? हां, हे बी खरं आहे. हे कोणाला माहिती नाही आहे. हां, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागते काही गोष्टीचा. हां, शास्त्राने काही गोष्टी आपल्याला मान्यता करून दिली आहे. याच्यासाठी ते मंत्र म्हणावंच लागते, तेव्हा संकल्प पूर्ण होतो. हां, लक्षात घ्या. आपण दान करतो. दान करत असताना हा संकल्प सोडवायचा असतेच. लक्षात घ्या, संकल्प सोडल्याशिवाय कुठल्या दानाची पूर्तता होत नाही. लक्षात घ्या. हां, मग ऐका. म्हणून मात्र त्या ठिकाणी राजा बलीला भगवान परमात्मा म्हणता, ऐक बली राजा, असं मात्र मी समजून घेणार नाही की 3 पावलं मला जमीन मिळाली. म्हणे राजा, मी जेव्हा जमीन घेणार आहे ना तुझ्याकडून, तर त्याच्यासाठी तुला हातावरती पाणी घ्यावं लागेल आणि संकल्प सोडवावा लागेल. म्हणून ऐका, राजा बलीने कोशमंडलू मधलं पाणी हातावरती घ्यायचं होतं राजा बलीला. पण ऐका, त्या छिद्रामधून जेव्हा पाणी पडणार होतं ना, त्या छिद्राशी मात्र जाऊन दैत्य गुरु शुक्राचार्य महाराज त्या छिद्रामध्ये जाऊन बसले. का? तर पाणी पडलं नाही पाहिजे. कोणाच्या हातावरती? राजा बलीच्या. जर मात्र पाणी पडलं, हा संकल्प पूर्ण झाला, तर राजा बलीकडे काहीच राहणार नाही. हे मात्र दैत्यगुरु शुक्राचार्य यांना माहिती होतं. म्हणून मात्र त्या ठिकाणी शुक्राचार्य त्या छिद्राशी जाऊन बसले. पण तेवढ्यामध्ये राजा बलीला राग आला. म्हणे, अरे माझा संकल्प पूर्ण होऊ देत नाही, म्हणे मी तुला सोडणार नाही. म्हणून मात्र काय केला? आड आला म्हणून आड आला म्हणून फोडी गेला डोळा. 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 आड आला म्हणून कोणी गेला डोळा. आड आला म्हणून कोणी गेला डोळा. आड आला म्हणून कोणी गेला डोळा.
आड आला म्हणून फोडी येला डोळा, बस बडीने शुक्र आंधळा केला, बस आंधळा करून टाकला. आणि आंधळा केल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी संकल्प सोडवला गेला. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आहे का, रेकी कला येथील पाहुणे मंडळी गुरुदेव सेवा मंडळ राचे त्या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहे बरं का. श्रीमाननीय सुधाकर रावजी सावरकर गुरुजी या ठिकाणी आलेले आहे. यांचं स्वागत श्री नारायणरावजी तितरे हे करतील अशी विनंती करतो. या गुरुजी. कारण आपलं कर्तव्य आहे, जेव्हा बाहेर गावून आपल्या गावामध्ये काही पाहुणे मंडळी येतात, आपलं हे भाग्य असते की गुरुदेवांचे प्रचारक एवढंच नाही तर गुरुदेवांचं कार्य मात्र ते पार पाडतात, म्हणून आपला सुद्धा अधिकार असतात. बोले वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की श्री गुरुदेव की जय. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद अध्यक्ष साहेब, आपण इथे आलात नाही का भेट देण्यासाठी, खरोखर धन्यवाद बरं का. असे बाहेर गावून आपल्या गावातमध्ये काही मंडळी येतात बघा, रेकीवरून सुद्धा बरेच मंडळी येतात. हां, काही अजून आम्हाला फोन आले ते येणार आहेत, बरेच लोक येणार आहे उद्या परवा. गावाचं खरोखर भाग्य आहे बरं. हां, बाहेर गावून लोक जेव्हा येतात म्हणजे आपल्या गावातलं कार्य काही साधारण नाही आहे आणि आपल्या गावाचं नावही काही साधारण नाही आहे. हां, म्हणजे बाहेर गावामध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव चांगलंच असलं पाहिजे, तेव्हा कुठं बाहेर गावामधून लोक येतात. हां, सहज येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून असंच कार्य आपल्या गावामध्ये चालू राहिलं पाहिजे. चालू राहायला पाहिजे का नको, बोला, राहिलं पाहिजे ना चालू. हां, मग चालू राहण्यासाठी मदत कोण करेल? हां, लक्षात घ्या, मदत केली पाहिजे बरं, चांगली, थोडी नाही, कमी नाही, जास्त मदत असली पाहिजे. लक्षात घ्या, मला माहिती आहे तुम्ही निश्चितच मदत कराल. ऐका, आडा आला म्हणून फोडी येला डोळा, बडेने शुक्र आंधळा केला. शुक्राचार्यांना आंधळं करून टाकलं. म्हणे मला संकल्प सोडू देत नाही. मी दान करतो आणि माझ्या दानामध्ये आळवा येत आहे, हे मला मान्य नाही आहे. कारण दानशूर होता राजा बली, दानशूर होता. दान करायचं असलं तर राजा बलीसारखं माणसानं दान करावं, नाहीतर लोक सांगू सांगू दान करतात. लोक सांगू सांगू दान करतात. मी एवढे पैसे दिले मंदिर आले, काय म्हणतात, एखादा फॅन जरी घेतला ना मंदिर आले, त्या फॅनवर नाव टाकते लोक. कोणाचं? स्वतःचं. अमुक अमुक टमुक टमुक सप्रेम भेट. फॅन केवढ्याचा? ओनली 1500 रुपये का? किती? 1500 रुपयाच्या फॅनवर नाव. तुम्ही पहा, अरे करोड रुपयाची संपत्ती लोकांना दान करून टाकली मंदिर आले, करोड रुपयाची संपत्ती. आणि आपण काय हे बघा ना, त्या पिंपळकुटा गावात लोक कथेला येत होते, एकच टाइम कथा होती. आणि सर्वात जास्त जर तिथे कथेला कोणी असेल तर बघा म्हातारे लोक जास्त त्या गावात, खोटं नाही सांगत. त्यांना त्रास होत होता बसायला, खुर्च्या कमी पडत होत्या, 10 ते 15 खुर्च्या तिथे होत्या. पण मी कथेत सहज बोलून गेलो, म्हणलं अरे तुम्ही दान करता, पण त्या दानाचं काहीतरी पुण्य तुम्हाला भेटलं पाहिजे ना. मग दान असं करा का ते दान कामी आलं पाहिजे कुठेतरी, बरोबर आहे ना. आपण दान करतो पण कामी आलं पाहिजे ना. जसं आता तुम्ही या सप्त्यामध्ये वर्गणी देताय, तुम्ही हे दान करत आहे ना, मला सांगा ते दान केलेले वर्गणी एवढ्या मोठ्या कार्याला लागत आहे. शेवटल्या दिवशी भव्य दिव्य महाप्रसाद, बाहेर गावून दिंड्या येतात, म्हणजे तुमचं दान वाया चाललं का? नाही. कोणाच्या तरी ते देवाच्या कार्यासाठी कामी पडू लागलं. ऐका, ज्यावेळेस मी तिथं बोललो ना, म्हणलं अरे कोणीतरी इथं मॅटिंगा दिल्या पाहिजे, कोणीतरी खुर्च्या दिल्या पाहिजे, लगेच एका जणांनी 35 खुर्च्या दिल्या त्या गावात. 35 खुर्च्या, एक गंज. असं दिलं पाहिजे. अरे सप्ताह होते का? मग जाऊ दे ना, म्हाताऱ्या लोकांना त्रास होते, एखाद्यानं खुर्च्या दान दिल्या पाहिजे सप्त्यासाठी. काय फरक पडते? दिल्या पाहिजे का नाही?
बोला ना, उद्या आपल्याच घरचे कोणीतरी बसेल. असं दान माणसानं केलं पाहिजे. नाही तर मी पहिल्या दिवसापासून बोलून गेलो, लोक अन्न दान करायचं म्हणलं तरी मागं पुढं पाहते, पंगत द्यायची म्हणलं तरी मागं पुढं पाहते. नाश्ता काल आमची एक मावशी कथा संपल्याच्या नंतर मला म्हणलं मावशीनी, म्हणे महाराज म्हणे आमची इच्छा आहेत तुम्ही आमच्या घरपर्यंत यावं, पण म्हणे महाराज खरं सांगू का आमचं घर लहान आहे म्हणे. काय आमचं घर लहान आहे म्हणे. मी मावशीला डायरेक्ट सांगितलं, म्हणलं मावशी माणूस घरानं श्रीमंत नाही पाहिजे, माणूस धनानं श्रीमंत नाही पाहिजे, पहिली गोष्ट माणूस मनानं श्रीमंत पाहिजे. काय अरे घर है बराबर है, श्रीमंती है बराबर है, लेकिन मन ही स्वच्छ नहीं तो क्या करेंगे, इतनी श्रीमंती रहेगी. अरे लोकांकडे खूप आहे, अमूप संपत्ती आहे, 2-2 मजली बिल्डिंग आहे, खूप घरामध्ये पैसा आहे, गाडी आहे, माडी आहे, बंगला आहे, पण मात्र अन्न दान करू शकत नाही. सांगा ना, काय पेटवायची आहे का ते संपत्ती? डबल मजली एवढ्या मोठ्या गाड्या काय पेटवणार आहे? आपण साधारण नाश्ता सुद्धा देऊ शकत नाही हो. सांगा काय येणार आहे सोबत, याचा विचार कोणी करत नाही. पण ऐका, राजा बले दान करण्यासाठी मागं पाहत नाही आहे. म्हणे ऐक देवा, तुम्हाला पाहिजे ना, ऐका देवा, मी पाहिजे ते दान द्यायला तयार आहे. म्हणे 3 पावलं जमीन पाहिजे ना, म्हणे समजा दिली, पण देवाने मात्र संकल्प सोडून घेतला. त्याच्या हातावरती पाणी दिलं, संकल्प सोडवला. म्हणे राजा तयार आहे का जमीन देण्यासाठी? म्हणे हो, घ्या, तुमचंच आहे. ऐका, त्यावेळेस भगवान परमात्म्याने काय केलं, आतापर्यंत भगवंताचं स्वरूप लहान होतं, बटू वामनाचं, पण आता देवाने मात्र आपलं चतुर्भुज त्या ठिकाणी विश्वरूप धारण केलं. आणि विश्वरूप धारण करून मात्र पहिला पाऊल टाकला देवाने. जसा पहिला पाऊल टाकला देवाने स्वर्गलोक व्यापला, स्वर्गलोक प्रदान करून टाकला राजा बलीने. दुसरं पाऊल टाकलं देवाने, दुसऱ्या पावलामध्ये मात्र त्या ठिकाणी मृत्यू लोक व्यापून टाकला. आता जागा उरली नाही, स्वर्गलोक प्रदान केला, मृत्यू लोक प्रदान केला. म्हणे राजा बली सांग, तिसरं पाऊल कुठे ठेवू? राजा बलीने विचार केला, आता मला दान तर करायचं आहे, मला दान तर करायचं आहे, पण माझ्याकडे उरलं काही नाही. काय उरलं? स्वर्गलोक गेला, मृत्यूलोक गेला, दान करण्यासाठी उरलं काय? शेवटी मात्र राजा बलीने विचार न करता, क्षणाचाही विलंब न करता आपलं स्वतःच मस्तक समोर केलं. म्हणे देवा ठेवा तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरती. स्वतःच मस्तक देवाला दान करून टाकलं, स्वतःचं शरीर देवाला दान केलं. बस भगवान परमात्म्याने मात्र तिसरा पाऊल त्याच्या मस्तकावरती ठेवलं, आणि मस्तकावरती ठेवल्याच्या नंतर मात्र त्याचा उद्धार केला. तुका बने